श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी सुरभी तुमचे स्वागत करीत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. मी, माझी मुलगी सावी आणि माझे मिस्टर आम्ही निघालो आहे अक्कलकोटच्या दिशेने. आम्ही तुम्हाला आज जो काही ट्रॅव्हल करू तो एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करणार आहोत. तरी हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. सकाळचे 6:30 वाजलेत. माझी मुलगी अजून साखर झोपेत होती. निघायला तसा उशीरच झाला आम्हाला. रावेतपासून अक्कलकोटला जायला आम्हाला साधारणतः 6 तास लागतील. आमच्या घरापासून अक्कलकोटपर्यंत जाण्याचं अंतर आहे 313 किलोमीटर एवढं. रात्री अचानक स्वामींच्या दर्शनाला जायचं असं आम्ही निश्चित केलं आणि मग काय, सकाळच्या गुलाबी थंडीचा अनुभव घेत आणि गर्द अशा धुकेच्या छायेतून वाट काढत आम्ही निघालो स्वामींच्या दर्शनासाठी. मनात फक्त एकच इच्छा धरून की प्रवास आमचा सुखकर व्हावा आणि स्वामींचे दर्शन चांगले घडावे. भक्तिशक्तीवरच्या राष्ट्रीय ध्वजाला वंदन केले आणि पुढे निघालो. अजून रस्त्यावर फारशी वर्दळ दिसत नव्हती, त्यामुळे पटकन अंतर काटावे असे ठरवले आणि पुढे प्रवास चालू ठेवला. जसं जसं पुढे निघालो तसं तसं दिवस उजाडू लागला. निसर्गाचं हे रूप पाहून मन प्रसन्न झाले. अचानक अंधारातून प्रकाशाकडे गेल्याची अनुभूती आली आणि मग काय, सुंदर वातावरणाचा अनुभव घेत आणि छान अशा गाण्यांचा आस्वाद घेत आम्ही प्रवास एन्जॉय करायला सुरुवात केली. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय वल्लभनगर मेट्रो स्टेशन जवळ आलो आणि आहोंना लागली भूक. मग काय आमचा फेवरेट मूग डोसा आणला होता टिफिनमध्ये. त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला आणि तात्पुरती भूक भागवली. गुड मॉर्निंग. आणि अशातच आमची गोडुली 7 वाजता उठली. तिचा चेहरा पाहून मन प्रसन्न झाले. उठल्याबरोबर ती खुश झाली. मुलांना खुश पाहणं यातच आपला आनंद असतो, बरोबर ना? तिच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी केल्या आणि मग तीही या प्रवासाचा आनंद घेऊ लागली. शाहू, आपण कुठे चाललो? तुझा व्हिडिओ काढते. हे जा रहे हैं ना? पुढे वेस्टिन हॉटेलजवळ आल्यावर एका सिग्नलवर थांबलो होतो, तर तिथे आमच्यासमोर एक कार उभी होती. आणि काय आश्चर्य, त्या कारच्या मागे लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ. ते पाहून असं वाटलं जसं स्वामी आपल्याला काही संकेत देत आहेत. या असल्या गोष्टी मी जास्त मानत नाही, पण का कुणास ठाऊक मनात ही गोष्ट आली आणि हा अनुभव खरंच खूप सुखकर वाटला. दूर होणी है मेरे वांगू भी मजबूर होणी है सोडती ਤਾਂ ਗੱਲ ਵੀ ਜ਼ਰੂਰ ਹੋਣੀ ਹੈ ਸੋਹਣੀ ਤਾਂ ਗੱਲ ਵੀ ਜ਼ਰੂਰ ਹੋਣੀ ਹੈ ਪੱਥਰਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਜਿਵੇਂ ਫੁੱਲ ਉੱਗਦੇ ਕਿੱਥੇ ਪੁੱਗਦੇ ਆਪਾਂ ਵੀ ਤਾਂ ਰਾਹੀ ਇਸ ਗੱਲ ਉੱਗਦੇ ਕੱਢਦੀ ਉਹ ਮੇਰਾ ਵੀ ਕਸੂਰ ਹੋਣੀ ਹੈ ਦੇਖੀਆਂ ਨਾ ਮੋੜ ਕੇ ਦੁਆਵਾਂ ਦਿੱਤੀਆਂ ਰੱਬ ਜਾਣੇ ਕਿੰਨਾ ਨੇ ਸਲਾਵਾਂ ਦਿੱਤੀਆਂ
ਅੱਖੀਆਂ 'ਚ ਬਸ ਮੇਰੇ ਨਾਲ ਬੀਤੀਆਂ ਸੁਪਨੇ ਵਾਂਗ ਕਿਹੜਾ ਪੂਰ ਹੋਣੀ ਐ ਬੈਠੀ ਜਿੱਥੇ ਬੱਦਲਾਂ ਤੋਂ ਦੂਰ ਹੋਣੀ ਐ ਮੇਰੇ ਵਾਂਗ ਉਹ ਵੀ ਮਜਬੂਰ ਹੋਣੀ ਐ ਸੁਣਦੀ ਤਾਂ ਗੱਲ ਵੀ ਜ਼ਰੂਰ ਹੋਣੀ ਐ ਸੁਣਦੀ ਤਾਂ ਗੱਲ ਵੀ ਜ਼ਰੂਰ ਹੋਣੀ ਐ ਗਲੇ ਦਾ ਸੀ ਕਦੇ ਉਹਦੇ ਹਾਰ ਬਣਿਆ यस क्या है पॉपकॉर्न कैसा है हम्म ਉਹ ਸੁਨੀਆਂ ਸੁਨੀਆਂ ਰਾਤਾਂ ਤੇ ਰਾਤਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਤੂੰ ਜਦ ਵੀ ਤੈਨੂੰ ਲੱਭਾਂ ਤੇ ਮਿਲ ਜੇ ਮੈਨੂੰ ਤੂੰ ਸਾਰੇ ਦਿਨ ਦੀਆਂ ਗੱਲਾਂ ਬਹਿ ਕੇ ਦੱਸਾਂ ਮੈਂ ਤੈਨੂੰ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਭੁੱਲੇ ਨਾ ਕਦੇ ਮੈਂ ਨਾ ਭੁੱਲਾਂ ਤੈਨੂੰ सोलापूर हायवेला लागलो आणि छानसं एक रेस्टॉरंट लागलं विठ्ठल कामत रेस्टॉरंट मग तिथे थांबलो नाश्ता करायचं असं ठरवलं काय छोटूला रॅबिट दिसले मग काय तिची मजाच कापसासारखे पांढरे शुभ्र आणि गोंडस असे ससे पाहून सावी खूपच खुश होऊन गेली जायची तिची इच्छाच होईना काय करणार पुढे प्रवास तर करायचा होता ना हॉटेलमधून निघालो तेव्हा साधारण 11 वाजले होते उन्हाची झळ लागायला सुरुवात झाली होती जब तक रात देता है हर कोई साथ तुम मगर अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ ओ चांदनी जब तक रात देता है हर कोई साथ तुम मगर अंधेरों छोड़ना मेरा हाथ न कोई है न कोई था जिंदगी में तो मी सोलापूर हायवे पहिल्यांदाच पाहत होते खूप छान आणि स्मूथ रस्ता होता त्यामुळे प्रवासाचा काहीही थकवा जाणवत नव्हता एक दोनदा ट्रॅफिक लागलं म्हणून पोहोचायला आम्हाला जरा उशीरच झाला साधारण 2-2:30 वाजले अक्कलकोटमध्ये पोचायला आणि मग मंदिरात 3 वाजले मंदिराजवळ जाऊन बघतो तर ही भली मोठी रांग लागलेली म्हटलं आता दर्शन होतं की नाही आणि राहिलो उभे लाईनमध्ये दर्शन खूप छान झाले श्री स्वामी समर्थ असे म्हणत निघालो आणि पुढे बघतो तर काय सूर्यास्ताचा छान असा निसर्गरम्य देखावाच पुढे उभा राहिला या सर्व निसर्गाच्या छटांचा अनुभव घेत आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला पुण्याला वाटेत हे छानसं मंदिर दिसलं कोणाला याचं नाव माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुला फिरून छान होतं मंदिर आमच्या सावीने तर तुम्हाला सांगितलंच तिच्या प्रवासाचा तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा कसा वाटला आमचा हा ट्रॅव्हल व्हिडिओ